यस मराठीतले एक नाटक खूप प्रसिद्ध झालं आणि त्या नाटकाचं नाव अनिल परबचे वक्तव्य ऐकल्यानंतर मला त्या नाटकाची आठवण झाली. तो मी नव्हेच मध्ये माधव पळशीकरांना ऍक्टिंग बद्दल अनेक बक्षीस इनाम मिळाले होते. आज परत ते नाटक करायचं झालं तर आचार्य अत्रे लिखित या नाटकात पळशीकर नाही अनिल परबची पसंती केली जाणार. माणूस एवढा नाटकी बनू शकतो हे उद्धव ठाकरेंनी आपल्याला दाखवून दिलं. अनिल परब म्हणतात तो मी नव्हे, त्या रिसोर्टशी माझा काहीही संबंध नाही. परब साहेब हे 12 मुद्दे मी काढले आहेत, त्याचे उत्तर का देत नाही तुम्ही? काल ईडीच्या धाडीनंतर अनिल परब म्हणतात हे कशासाठी आले होते मला माहीतच नाही, माझा त्या रिसोर्टशी काहीही संबंध नाही. अनिल परब म्हणतात तो रिसोर्ट सदानंद कदमचा आहे. परब साहेब माझ्या हातात एक पावती आहे. 17 डिसेंबर 2020 हे 17 डिसेंबर 2020 ची पावती जी आहे, 17 डिसेंबर 2020 ला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री, अनिल परब पर्यावरण मंत्री, अनिल परब रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आणि त्या रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीचा मुरुड गावातला ग्रामपंचायतची पावती आहे. अनिल परब साहेब आपण वर्ष 2020-21 चा रिसोर्टचा प्रॉपर्टी टॅक्स तुम्ही तुमच्या खात्यातून भरला, त्याची पावती अनिल परबच्या नावाने आहे. तो मी नव्हे, नाट्यकार अनिल परब याचं उत्तर द्या. तेवढंच नाही, ही दुसरी रिसीट आहे. ही रिसीट 2019 नोव्हेंबर डिसेंबर महिन्याची. 2019-20 का अनिल परबनी प्रॉपर्टी टॅक्स, घरपट्टी या रिसोर्टवर दिवाबत्ती कर, घरपट्टी कर, हे अनिल परबनी भरला. हा रिसोर्ट सदानंद कदमचा आहे. मग अनिल परबचा आहे, याच्यावर घरपट्टी तुम्ही का भरत होतात? 2019-2020 सगळे घरपट्टी कर अनिल परबनी भरले. हे ग्रामपंचायतचं रजिस्टर्ड आहे, प्रॉपर्टी रजिस्टर्ड. 16,683 स्क्वेअर फीट कन्स्ट्रक्शन. ही रिसोर्ट कुणाचं? घर क्रमांक 1062, गाव मुरुड, तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी आणि 1062 प्रॉपर्टी कुणाच्या नावाने आहे? अनिल परबच्या नावाने. 16,800 स्क्वेअर फीटचा रिसॉर्ट, बाजार भाव 25 कोटी रुपये अनिल परबचा. आणि हे नाट्यकार अनिल परब सांगतात त्या रिसोर्टचा माझा संबंध काय? अनिल परब साहेब आपण म्हणजे फ्रॉड, चोरी, लबाडी, डाकूगिरी, माफियागिरी हे उद्धव ठाकरे आणि अनिल परब, जगात त्यांना नोबेल प्राइज मिळणार. उद्धव ठाकरेंनी एकोणीस बंगल्यात असतात थोतांड नाटक केलेले आहे आणि अनिल परब ते त्याच माळातले मणी. अनिल परब साहेब आपण मला सांगणार का हे कुणाचा फोटो आहे? हा फोटो कुणाचा आहे? तो मी नव्हेतला पणशीकरांचा आहे.
की तो मी नवेद मधला अनिल परबचा आहे. अनिल परबनी महावितरणला अर्ज केला आणि अर्ज काय केला, तही अनिल दत्तात्रय परबची आहे. उद्धव ठाकरे यांना ओळखतात की नाही आपण, हा चेहरा पाहिला आहे की नाही. मुख्यमंत्री किती लवाडी करायची हो. आता लुच्चा मुख्यमंत्री आजपर्यंत महाराष्ट्राने पाहिला नाहीये. मुख्यमंत्रीचा घरी जाऊन अनिल परब काय सांगतात, साहेब फसवलं मी, मीडियाला फसवलं, गंडवलं. मी सांगितलं तो मी नव्हे. हा अर्ज 2 मार्च 2020 रोजी केलाय. 100% लॉकडाऊनचा महिना. आणि काय अर्ज आहे, कार्यकारी अभियंता महावितरण दापोली, अर्जदार अनिल दत्तात्रय परब, राहणार मुंबई, मौदे मुरुड वरची पाखाडी येथील इमारतीच्या बांधकामाकरिता व्यावसायिक 3 फेज मीटर मिळण्याबाबत मंत्री अनिल परब. हे अर्ज मंत्री अनिल परबचा आहे. त्यावेळी तर मंत्री वरील विषयान्वये विनंतीपूर्वक अर्ज करतो की मी खाली सही करणार श्री अनिल दत्तात्रय परब, राहणार मुंबई, माझे स्वमालकीचे मौजे मुरुड येथील गट क्रमांक 446 घर क्रमांक 1074 या जागेमध्ये इमारतीचे बांधकाम सुरू केलेले आहे. तरी मला आपल्या कार्यालयाकडून 3 फेज 5.75 3 फेज मीटर बांधण्याकरिता मीटर लवकर बांधण्याचे मीटर मंजूर करावे. आणि महावितरणने कोविडच्या काळात जागा कुणाची, मालक कुणाचं, त्याला परमिशन मिळाली आहे की नाही, ते CRZ मध्ये आहे. स्कीम के जरिए हम देख रहे हैं कि लगातार आपने खुद ही बताया कि बहुत ज्यादा 1600 से ज्यादा स्टार्टअप्स यहां आ रहे हैं. इस प्रदर्शनी में वो हिस्सा ले रहे हैं. तमाम और भी जो इससे जुड़े लोग हैं वो आ रहे हैं. और कहीं ना कहीं ईज ऑफ डूइंग बिजनेस की जब बात आती है सुधीर, हम जानते हैं कि इस ड्रोन के क्षेत्र में भी जो नियम आए थे पिछले साल, ड्रोन नियमावली, उसमें ये कहा गया कि जो लोग ड्रोन लेना चाहते हैं, जो लाइसेंस लेना चाहते हैं, टेस्ट रिपोर्ट 1 मार्च 2020 आणि अर्ज 2 मार्च 2020. हे उद्धव ठाकरे यांचं सरकार, माफियांचं, लुटारूंचं सरकार आहे. अजून पुढे जाऊया आपण. अनिल परब साहेबांनी हे रिसोर्ट बांधला. आम्ही त्याच्यावर तक्रार केली. दिल्लीवरून टीम आली. दिल्लीच्या टीमने हा रिपोर्ट दिला. दिल्लीची टीम त्यांनी लिहिलंय की द CRZ डिव्हिजन आहे डेटर 9 जून 2021. 2 महिन्यात 12 जून 2021 ला केंद्र सरकारची टीम, त्यात महाराष्ट्र सरकारचे कोस्टल झोन ऑथॉरिटीचे सेक्रेटरी, एडिशनल जिल्हाधिकारी रत्नागिरी, तिघांनी अनिल परबचा रिपोर्ट पाहिला आणि त्या रिपोर्टच्या नंतर रिपोर्ट दिला की हे सगळं टोटल व्हायोलेशन आहे. हे CRZ मध्ये बांधला गेला आहे. त्याला कोणती परमिशन घेतली गेली नाही. म्हणून 31 जानेवारी 2022 ला भारत सरकारने अनिल परबला आदेश दिला, हा रिसोर्ट 90 दिवसाचा आज तुम्ही हटवायला हवं. गंमत बघा, हे आहे उद्धट सरकार, उद्धव ठाकरेची उद्धट सरकार. कारण की अनिल परबनी फोर्जरी केली आहे, अनिल परबनी बेईमानी केली आहे, अनिल परबनी चोरी केली आहे, अनिल परबनी लबाडी केली आहे, अनिल परबनी येणे करताना फोर्जरी केली. हे माझं म्हणणं नाही, उद्धव ठाकरेचं म्हणणं आहे. 13/7/2021 13 जुलै 2021 हा आदेश आहे उद्धव ठाकरे सरकारचे महसूल विभागाचा. जिल्हाधिकारी रत्नागिरीने रिपोर्ट पाठवला की
12/10/2017 ज्यावेळी अर्ज केला होता त्यावेळेला टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटने कळवलं होतं की हा नो डेव्हलपमेंट झोन आहे, हे CR-Z आहे, म्हणून इथे बांधकाम करता येणार नाही. अनिल परब महासे आणि उपजिल्हाधिकाऱ्यांनी तो पत्र राज्य सरकारच्या फायलीतून फाडून टाकला आणि त्याप्रमाणे मग अनिल परबवर कारवाई करण्याचा आदेश त्याचा येणे रद्द करण्यात आलं नोव्हेंबर 2021 मध्ये. हे मोदी सरकारने नाही केलं. लोकायुक्तच्या आग्रहामुळे राज्य सरकारला लोकायुक्तच्या निर्देशामुळे कळावं लागलं. राज्यपालांनी लोकायुक्त सांगितलं चौकशी करा. चौकशीत बाहेर आला की अनिल परबने फार मोठं चिटिंग केलं आहे, फ्रॉड केलं आहे आणि ते रद्द करण्यात आलं. उपजिल्हाधिकाऱ्यावर कारवाई सुरू झाली. अनिल परब साहेब काय म्हणतात, हा रिसोर्ट सदानंद कदमचा आहे, हे काय आहे. अनिल परब साहेब हो तो मी नव्हेच, उद्धव ठाकरेचे तो मी नव्हेच, हे जे आहे एग्रीमेंट 29 डिसेंबर 2020 एग्रीमेंट कोणामध्ये आहेत, सदानंद गंगाराम कदम, अनिल दत्तात्रेय परब आणि एग्रीमेंट काय आहे, 1,10,00,000 सर्वे नंबर 443 शेती जमीन आहे ते मी विकत घेतोय आणि मी विकत देतोय. म्हणजे लबाडी कशाला म्हणायची. हे रजिस्ट्रेशन ट्रान्सफर केव्हा झाले, मार्च 2021 मध्ये सदानंद कदमच्या नावाने शेती जमीन म्हणून ट्रान्सफर झाली. अनिल परब मंत्री एवढं खोटे एग्रीमेंट करतात आणि उद्धव ठाकरे तोंड पाहतात त्यांचं. मंत्री चिटिंग करतोय, फ्रॉड करतोय. मंत्र्यांनी 2 वर्षाचा 2019-20 2020-21 प्रॉपर्टी टॅक्स भरला. ग्रामपंचायतनी प्रॉपर्टी दाखवली 25 कोटीची. हा प्रॉपर्टी टॅक्स 2019-20 मध्ये भरला, नोव्हेंबर 2019 मध्ये, आणि हा प्रॉपर्टी टॅक्स भरला 17/12/2020. अनिल परबनी प्रॉपर्टी टॅक्स भरला. 16,800 स्क्वेअर फीटचा रिसोर्ट आहे आणि सदानंद कदमला विकताना म्हटलं की एग्रीकल्चर जमीन आहे. हे एग्रीमेंट 29 डिसेंबर 2020 आणि हे टॅक्स भरतोय माणूस 17 डिसेंबर 2020. अनिल परब एक नंबरचे लबाड, फ्रॉड, माफिया आहे. खोटं बोलतात. हे सगळे मी पुरावे डॉक्युमेंटरी इव्हिडन्सेस देतोय. लोकायुक्तमध्ये सगळे पुरावे सबमिट झाले आहेत राज्य सरकारकडून. फक्त एवढंच नव्हे, अजून पुढे जाऊया. शेती जमीन म्हणून सदानंद कदम विकत घेतात. मार्च 2021 मध्ये शेती जमीन म्हणून सदानंद कदमच्या नावाने हा रिसोर्ट ट्रान्सफर होतोय. चौकशी सुरू झाली ना, चौकशी सुरू झाली की हळूहळू बाहेर येते. आता चार्टर्ड अकाउंटंट बोलायला लागला. तो काय बिटू पोपट बोलायला लागला होता ना काहीतरी. आता कदम आणि परवानचे पोपट आता बोलायला लागले. एक पोपट बोलला, हा चार्टर्ड अकाउंटंटचं सर्टिफिकेट आहे. ह्या सर्टिफिकेट मध्ये जटानिया केतन जटानिया यांनी लिहिलं आहे की सदानंद कदमनी मुरुड येथे 2017-18 म्हणजे 36,62,500 2018-19 43,62,500 2019-20 मध्ये 54,12,500 हे रिसोर्ट बांधण्यासाठी खर्च केला. सदानंद कदमनी अनिल परबचा रिसोर्ट बांधण्यासाठी 17-18 एकर
19-20 आणखी पुढची गंमत आणि या माणसांनी लिहिलं आहे 2020-21 मध्ये आणखीन 5,42,24,200 रुपये खर्च केले. उद्धव ठाकरेंची चोरी बघा. रिसोर्ट 2019 मध्ये पूर्ण झाला असं दाखवलं. पत्र ग्रामपंचायतीला दिलं, त्याच्यावर अनिल परबने प्रॉपर्टी टॅक्स भरला. ग्रामपंचायत उद्धव ठाकरे सरकारच्या ग्रामपंचायत रजिस्टरमध्ये 16,800 स्क्वेअर फीटचा 5 स्टार रिसोर्ट तयार दाखवला. आणि हा चार्टर्ड अकाउंटंट मिठू पोपट बोलायला लागला. तो म्हणतो की 2020-21 मध्ये 5,42,00,000 खर्च केले. एकंदर खर्च किती झाले? 7,80,00,000 खर्च. हे अधिकृत वाईटचं पेमेंट. रिसोर्ट कोणाचा? अनिल परबचा. मालकी कोणाची? अनिल परबची. चोपड्या कोणाच्या? अनिल परबचे. इन्कम टॅक्सच्या धारी पडल्या अनिल परबच्या रिटर्न मध्ये रिसोर्टचं पेमेंट म्हणजे टैक्स पेमेंट दाखवलं. इनकम टैक्स ने प्रश्न विचारला, परब साहब रिसोर्ट तो आपका है, आप टैक्स भर रहे हो, आपके नाम से पावती है, लेकिन उसका जो खर्चा हुआ 25 करोड़ वो तो आपके चोपड़े में दिखता नहीं है. परब ईडी वाले गटारीचा नाला बघायला नव्हते आले. तुम्ही जे गटार उभी केली आहे ना पैशाची, आता पुढे येणार प्रश्न. रिसोर्ट तुमचा नावाने, रिसोर्ट आणि त्याच्यावरील जमीन तुम्ही विकली 2021 मार्च मध्ये ट्रान्सफर केली सदानंद कदमला, एग्रीकल्चर लँड म्हणून केली. आणि सदानंद कदमचा सीए म्हणतो ह्या जागेवर आम्ही 7,80,00,000 ऑलरेडी कन्स्ट्रक्शन कॉस्ट केली आहे. म्हणजे अनिल परबचा रिसोर्ट बेनामी. कॅश मध्ये किती खर्च झाले? अनिल परब खोटं बोलतात. अनिल परबनी एने परमिशन फोर्जरी करून घेतली. अनिल परब प्रॉपर्टी टॅक्स भरतात आणि अनिल परब विकतात एग्रीकल्चर लँड म्हणून. परवानो उद्धव ठाकरे आणि तुम्ही महाराष्ट्राचा 12.5 कोटी जनतेला उल्लू मूर्ख बनवण्याचं अट्टहास करू नका. चोरी कबूल करा आणि अनिल देशमुखचा शेजारचा खोलीत बुकिंग करा. अनिल परब सुटणार नाही. ईडीचा एक अधिकार आहे, एक सेक्शन आहे ज्याला म्हणतात impact of your illegal construction in CRZ zone, impact and loss to the environment हा एक सेक्शन आहे. त्याचा अजून स्टडी होत आहे, असेसमेंट होत आहे की तुम्ही जे पर्यावरणाचा सत्यानाश केला त्याच्यामुळे पर्यावरणाचं जे नुकसान झालं तेही तुमच्याकडून वसूल केलं जाणार. हे ईडीचं एकच पार्ट आहे. बाकी सगळं बेनामी प्रॉपर्टी, कॅश मधला खर्च, हा पैसा आला कुठून? वादेचा पैसा आहे की खरमाटेचा आहे? आरटीओचा बदल्याचा आहे की पोलीस ट्रान्सफरचा आहे? इट इज क्राईम मनी. घोडं बनायचं. आता नौटंकी बंद करा. अनिल परब एक नंबरचे लबाड. चोरी केली, लबाडी केली, फोर्जरी केली, फ्रॉड केला, खोटं बोलले. मिनिस्टर असताना, कोविड असताना इलिगली इलेक्ट्रिक कनेक्शन घेतलं. कोविडचा 100% लॉकडाऊन मार्च 2020 ते मार्च 2021 मार्च मध्ये उद्घाटन केलं. 12 महिन्यात रिसोर्टचं 80% बांधकाम 70% केलं. या सगळ्याचा हिशोब जेलमध्ये बसून तुम्हाला लिहावा लागणार. मी उद्धव ठाकरे सरकारचं, तुम्ही पत्रकार एक प्रश्न सारखं विचारतात, आता कोण? आता यशवंत जाधव पर्वाची सुरुवात झाली आहे, होत आहे. काल संध्याकाळी उशिरा कंपनी मंत्रालयाने प्रधान डीलर
या कंपनीच्या विरोधात मुंबईच्या न्यायालयात क्रिमिनल कंप्लेंट फाईल केली. एक उदाहरण, यामिनी जाधव आमदार यांनी आपलं फॉर्म भरताना जे खोटं डिक्लेरेशन केलं होतं त्यात हे 15 कोटीचं मनी लॉन्ड्रिंग पकडलं गेलं. 1 रुपयाचा शेअर 500 रुपयात, जी कंपनी 7 दिवसापूर्वी जन्माला आली होती, 500 रुपयात जाधव परिवाराचा शेअर कलकत्ताच्या कंपन्यांनी घेतलं आणि 2-4 वर्षांनी तोच शेअर परत 500 रुपयाचा 1 रुपये जाधवांना परत दिला. म्हणजे 3 लाखाचा समोर जाधवांनी 15 कोटी वाईट केले. परिवाराच्या द्वारा दुबईच्या मार्फत लंडन फंडन काय काय कुठे कुठे गेले. फेमा अंतर्गत चौकशी सुरू झाली. ही आता दुसरी चौकशी, दुसरी तक्रार ईडी मध्ये गेली आहे. इन्कम टॅक्सने ऑलरेडी बेनामीचं प्रोसिक्युशनची प्रक्रिया सुरू केली आहे. कंपनी मंत्रालयाने काल क्रिमिनल प्रोसिक्युशनची सुरुवात केली आणि ईडीने काल मुलाला बोलवलं होतं. आता पूर्ण परिवार या प्रधान डीलर्समध्ये इन्व्हॉल्व आहेत. पूर्ण परिवारावर कारवाई होणार. म्हणजे अनिल परब, त्यानंतर यशवंत जाधव आणि यशवंत जाधव नंतर तो पैसा. मी परवाच पुण्यात सांगितलं, त्याचे लाभार्थी श्रीधर पाटणकर आहे. त्याचे डॉक्युमेंट दिले की अनिल परब अंतची सुरुवात, यशवंत जाधवचा ऍक्शनची सुरुवात, ऍक्शन संपली की श्रीधर पाटणकर हाजीर हो. हिंदी. सर, अभी जो आपने आरोप लगाए हैं, जरा एक बार फिर से, क्योंकि अनिल परब ने साफ तौर पे कल ये कह दिया है कि जो ईडी उनके घर पर कार्रवाई करने के लिए आई थी, पूछताछ करने के लिए आई थी, उन्होंने सारे जो अपना पक्ष था वो रखा है. मराठी में एक नाटक है, उसका नाम है तो मी नबेज, वो मैं नहीं. बहुत प्रसिद्ध नाटक है. उसमें आचार्य अत्रे ने लिखा था, माधव पणशीकर, उसको बेस्ट अवार्ड मिला था. अनिल परब अब वही भाषा, वह नाटक वापस आएगा तो अनिल परब को एक्टिंग हीरो का रोल दिखा दिया जाएगा. अनिल परब करे वो मैं नहीं हूं. मैंने आज आपके सामने सब डॉक्यूमेंट रखे हैं. ये जो सब पेपर्स है उसमें स्पष्ट होता है अनिल परब ने 2 मई 2017 को खेती जमीन ली. उसका फोर्जरी, फ्रॉड, चोरी, लबारी करके इन्हें किया. लोकायुक्त की सुनवाई के दरमियान महाराष्ट्र सरकार ने मान्य किया कि अनिल परब ने फोर्जरी की है. उनके ऊपर कार्रवाई के आदेश दिए गए. नो डेवलपमेंट सीआरजेड जोन में बांधकाम किया. भारत सरकार की टीम ने इंस्पेक्शन करने के बाद में 2 मई 2022 तक वो पूरा तोड़ने का आदेश दिया था, जो उन्होंने तोड़ा नहीं है. कोविड के दरमियान इस पे अनिल परब ने 3 फेज इलेक्ट्रिक कंस्ट्रक्शन के लिए कनेक्शन लिया. अनिल परब ये रिसोर्ट जून 2019 में बनकर तैयार है, ऐसा अनिल परब ने सर्टिफिकेट दिया. उसके आधार पर अनिल परब 2019-20, 2020-21, 2021-22 उसका प्रॉपर्टी टैक्स भरा है. और जब ये चोरी पकड़ी गई तो 2021 मार्च में वो रिसोर्ट अपने मित्र सदानंद कदम के नाम से खेती जमीन करके ट्रांसफर किया. तो अनिल परब के ऊपर ऑलरेडी पुलिस केस, भारत सरकार ने क्रिमिनल प्रोसीडिंग केस, महाराष्ट्र सरकार ने फोर्जरी का केस, और अभी ईडी का कहना है कि ये इन्वेस्टिगेशन गए कुछ महीनों से इनकम टैक्स ईडी कर रहे हैं. उसमें अनिल परब, सदानंद कदम के सीए ने सर्टिफिकेट दिए हैं कि 7 करोड़ 80 लाख ऑलरेडी व्हाइट में पेमेंट हुआ है. वो और कहीं से गया है. प्रॉपर्टी अनिल परब की, लेकिन अनिल परब टैक्स भरता है, रिसीट लेता है, रजिस्टर में दिखाता है, लेकिन उन्होंने अपने बुक्स ऑफ अकाउंट में वो एग्रीकल्चर लैंड ही दिखाते रहे. और इसके लिए अनिल परब कल झूठ बोलने का प्रयास कर रहे थे कि ईडी वाले आए थे कि तुम्हारे गटर का नाला के पानी समंदर में जा रहा है. भैया
वो तो इन्वायरमेंट मिनिस्ट्री का निर्देश है, अधिकार है कि आपने ये इलीगल रिसोर्ट बनाया, उसके कारण इन्वायरमेंट को कितना डैमेज हुआ, वो डैमेज असेसमेंट स्टडी भी अभी इन्वायरमेंट मिनिस्ट्री का चल रहा है, वो डैमेज भी आपको भरना पड़ेगा। लेकिन ईडी हो, इनकम टैक्स हो, वो मनी लॉन्ड्रिंग से लेके बेनामी प्रॉपर्टी के तहत अनिल परब पर इन सब के अंदर आईपीसी, कंपनीज एक्ट, ईडी एक्ट, मनी लॉन्ड्रिंग, साइफनिंग, करप्ट प्रैक्टिसेस, कनाइवन, ये सब के अंतर्गत कार्रवाई हो रही है। सर मराठीत सांगा की काल ज्या प्रकारे ईडीने 12-13 तास कारवाई केली त्यानंतर अनिल परब यांनी त्यांच्यावरचे सगळे आरोप फेटाळून लावलेले आहेत। सांगितले की सांडपाणी कुठेतरी समुद्रामध्ये सोडतात, यासाठी 2 गुन्हे पर्यावरण विभागाकडून, केंद्रीय पर्यावरण विभागाकडून दाखल करण्यात आले आणि त्यांचा काही संबंध नाही, रिसॉर्ट त्यांचा नाहीये, न्यायालयात जाणार म्हणते। हे मी सगळे तुमच्यासमोर डॉक्युमेंट मांडले की अनिल परबनी साठेकडून जमीन घेतली, याचे डॉक्युमेंटरी एव्हिडन्सेस आहेत। ती जमीन त्यांनी मार्च 2021 मध्ये म्हणजे 4 वर्षानंतर रिसोर्ट बांधून त्यांचे पार्टनर सदानंद कदमला खेती जमीन म्हणून विकली। मधल्या काळात 25 कोटीचा खर्चाने रिसोर्ट अनिल परबनी बांधला, त्याचे त्यांनी स्वतःच्या नावावर इलेक्ट्रिक मीटर घेतलं, स्वतः ऍप्लिकेशन करून त्याचे प्रॉपर्टी टॅक्स दरवर्षी ते भरतात। 16,800 स्क्वेअर फीटचा रिसोर्ट आहे, ग्रामपंचायत का चोपड्यामध्ये, महावितरणच्या बुक्समध्ये, सगळ्या ठिकाणी इन्कम टॅक्समध्ये अनिल परबनी प्रॉपर्टी टॅक्स भरलाय, ते रिटर्न्समध्ये दाखवलेलं आहे। म्हणून अनिल परब ते तो मी नव्हे सारखं नाटक उद्धव ठाकरे सोबत ते त्यांच्या गुंडा सेना, माफिया सेनांना फसवण्यासाठी करू शकतात। महाराष्ट्राचा 12.5 कोटी जनतेसमोर नाही, हे सगळे डॉक्युमेंट आज मी दिलेले आहेत। एन्व्हायरमेंट डॅमेज असेसमेंट हे पर्यावरण कायद्यातला एक छोटा मुद्दा आहे। पर्यावरण मंत्रालयाने तो हे इलिगल आहे पाडण्याचा आदेश दिलाय, तो अजूनपर्यंत पाडला नाहीये। दॅट इज वन ऑफ द डॅमेज असेसमेंट आहे। आणि अनिल परब मूर्ख बनवायचा प्रयत्न करतात, ते स्वतःला मूर्ख बनवतायत की उद्धव ठाकरेंना। महाराष्ट्राची जनता अनिल परबला सांगू इच्छिते की तुम्ही 1 नंबरचे खोटारडे आहात, सगळे डॉक्युमेंटरी एव्हिडन्सेस आहेत। अनिल परबला मी लोकायुक्तचा आदेश आहेत महाराष्ट्र सरकारचा, मग का केली तुम्ही विरुद्ध जाऊन कंप्लेंट करत नाही? तुम्ही ग्रामपंचायतला पत्र दिलं, ते मी दिलं, तुम्ही रिसिप्ट पेमेंट केलंय 2019 मध्ये 2000, ते मी डॉक्युमेंट दिले। हे डॉक्युमेंट उद्धव ठाकरे सरकारने फोर्ज केलंय असं अनिल परबला म्हणायचं आहे। अनिल परब 1 नंबरचे चीटर आहेत, फ्रॉड केलाय, जेलमध्ये जावं लागणार। नाही, पण राज्याच्या प्रदूषण मंडळानं रिसॉर्टला परवानगी दिली असंही म्हणतायत कुठेतरी। 1 मिनिट, हे अनिल परब जर बोलले असतील ना, मला वाटतं तुमचं काहीतरी ऐकण्यात, जर ते असं बोलले असेल तर त्यांनी ते डॉक्युमेंट द्यावे। कारण की राज्याचा महाराष्ट्र कोस्टल झोन ऑथॉरिटीने अनिल परबला पाडण्याचा आदेश दिल्याची हरकत नाही। त्यांनी ते तो खोटंच बोलतात ना, अनिल परब सरासर खोटं बोलतात। हे मी तुम्हाला दिलं ना आदेश, MCZMAच्या वेबसाईटवर आहेत, त्यांनी पाडण्याचा आदेश दिलाय। त्यांची टीम भारत सरकारच्या टीम बरोबर गेली होती। म्हणजे हेच मला म्हणायचं की मिनिस्टर किती खोटं बोलतात आणि उद्धव ठाकरे काही करू शकतात। उद्धव ठाकरे दाऊदचा पार्टनरला मंत्रिमंडळात ठेवतात, जेलमध्ये गेल्यानंतर काय मंत्री ठेवतात, तर ते अनिल परबला सांगतच होतं, अरे खोटावर खोटं बोल, खोटावर खोटं बोल। सर लेकिन अनिल परब का ये कहना था, कल वो जब प्रेस से बात कर रहे थे तो उनका कहना था कि उनसे जितने भी सवाल ईडी के अधिकारियों ने किया है वो उनका उन्होंने जवाब दिया, सैटिस्फाइड है, उन्होंने अपने ऑफिस आने के लिए हम जो टाइम पास करें, ये किसने बोला? वो तो कितना झूठ बोल रहे हो ना, आपके सामने सब डॉक्यूमेंट दे दिए। ईडी ने उनको क्या पूछा आपको भी पता नहीं, मुझे भी जानकारी नहीं। अनिल परब स्वतः को वकील कितना हास्यास्पद बनाते हैं कि ईडी ने उनके पर आरोप किया है कि तुम गढ़ा का पानी समुद्र में छोड़ रहे हो। या क्या ईडी? मैंने तो सब डॉक्यूमेंट दिए ना, क्या आप अपने नाम पे प्रॉपर्टी दिखा रहे हो?
प्रॉपर्टी टैक्स भरे हुए इनकम टैक्स रिटर्न में दिखाया, तो प्रॉपर्टी की जगह 1,10,00,000 में एग्रीकल्चर ले ली वो दिखाया। तो कंस्ट्रक्शन का खर्चा कितने दिया उद्धव ठाकरे ने? गिफ्ट दिया का या फिर अविनाश भोसले ने कि बजरंग खरवाने ने करके दिया कंस्ट्रक्शन, या सचिन वादे ने कंस्ट्रक्शन करके दिया? हो सकता है अनिल परब की जेब में तो एक पैसा भी नहीं गया, वो सचिन वादे ने खर्चा किया होगा, बजरंग खरवाने ने किया होगा, बताना चाहिए उन्होंने। अविनाश भोसले का आपने नाम अभी जिक्र किया, कल उनके घर भी सीबीआई ने जो है रेड की है, उनसे भी पूछताछ की गई है। तो क्या ये जो अनिल परब के लेकर ये पूरा मामला है, क्या उस मामले को लेकर सीबीआई ने उनसे कोई पूछताछ की? इसके बारे में आपको कोई जानकारी? दो अलग अलग विषय, दो अलग अलग एजेंसी है। दुर्दैव है कि बड़े उद्योगपति अविनाश भोसले जैसे व्यक्ति इस प्रकार से फोर्जरी और चोरी करते हैं, ये दुर्दैव है। 3,700 करोड़ रुपया बैंक को चूना लगाया, झूठ बोलकर लिया, और बैंक के चेयरमैन ने 600 करोड़ रुपया कमीशन लिया। तो यस बैंक, DHFL और अविनाश भोसले तीनों ने मिलकर ये फ्रॉड किया। एक तो ऑलरेडी जेल में, दूसरा भी जेल में गया, अब तीसरा भी गया। यस बैंक वाला जेल में, DHFL जेल में, और अविनाश भोसले गया। दुर्दैव की बात है कि इस प्रकार से फोर्जरी करके 3,700 करोड़ लूटे गए। अनिल परब का ये साफ तौर पर कहना है, जितने भी शिवसेना के नेता है, खासतौर पर संजय राउत ने भी कहा कि जिस तरीके की गंदी राजनीति खासतौर पर बीजेपी की तरफ से की जा रही है, इससे शिवसेना डरने वाली नहीं है। जितना ही हमको सेंट्रल एजेंसीज के जरिए डराने की और गंदी राजनीति करने की कोशिश करेंगे, हम उतने ही मजबूत होकर लड़ेंगे और हम झुकने वाले नहीं है। झुकने का सवाल ही नहीं है, जेल में जाने की बात है। और ये डराने की किसको? वो शिवसेना एक दूसरे को कर रही है, तो एक के बाद एक जा रहे हैं। एक भी हाईकोर्ट, सुप्रीम कोर्ट, किसी ने एक बार भी उद्धव ठाकरे की बात नहीं मानी है। और भारतीय जनता पार्टी, सवाल ही नहीं है, महाराष्ट्र की 12.5 करोड़ जनता को लूट रहे हैं। हम जो बोल रहे हैं, उद्धव ठाकरे के डॉक्यूमेंट मैंने बताया, अनिल परब के डॉक्यूमेंट आपके सामने कहे, तो ये तो माफिया है, लूट रहे महाराष्ट्र की जनता को। तो महाराष्ट्र को माफिया मुक्त करना, भ्रष्टाचार मुक्त करना, ये जैसे मोदी जी अपना कर्तव्य मानते हैं और मोदी जी का कार्यकर्ता करके किरीट तुमैया वो कर रहे हैं। सर, एकीकडे तुम्ही म्हणताय की बॅग करावी अनिल परब यांनी आणि जेलमध्ये जाणार असं सुद्धा तुम्ही ठामपणे सांगताय, पण दुसरीकडे अनिल परब यांनी काल झालेल्या ईडी कारवाईची कुठेतरी थट्टा मस्करी केली असंच वाटतंय, कारण की ते म्हणतायत की मनी लॉन्ड्रिंगचा प्रकार यामध्ये कसा असू शकतो? तर मला असं वाटतं की मला सोप्या भाषेत जनतेला सांगायचं तर तो सांगतो, मनी लॉन्ड्रिंग कशाला म्हणतात. हे अनिल परबनी गेले वर्षभर हे सगळे डॉक्युमेंट आपण वेगवेगळ्या एजन्सीच्या समोर ठेवले. एकदा पण हा कागद खोटा आहे असं बोललेत का? काल पण बोलले नाही. म्हणजे ते त्यांनी 1 कोटी जमीन घेतली एग्रीकल्चर लँड म्हणून 2017, 2021, 22 मध्ये 1 करोड म्हणून विकली. मध्ये रिसोर्ट डेव्हलप केलं तेही मान्य करतात. ते म्हणतात ते सदानंद कदमनी केलं. आता थट्टेचा प्रश्न कसा आला? कारण की सदानंद कदमनी घेताना एग्रीकल्चर लँड म्हणून घेतलंय. म्हणजे मधल्या काळात जो रिसोर्ट डेव्हलप झाला त्याला बेनामी म्हणतात. चोपड्यात दाखवलं नाही, ठाकरे सरकारने दाखवलं, यांनी स्वतःच्या बुक्समध्ये दाखवलं नाही. खर्च झाला, खर्च तर झाला ना बाबा. किरीट तो म्हणतो 25 कोटी, 25 कोटीने 15 कोटी. तो पैसा कुठून आला हे दाखवत नाहीये. तर त्याला म्हणतात युझिंग द क्राईम मनी. जो ईडीची जबाबदारी आहे. बेनामी ही इन्कम टॅक्स आणि ईडीची जबाबदारी आहे. रिसोर्ट उभा आहे, रिसोर्टवर अनिल परब टॅक्स भरताय. म्हणजे रिसोर्ट उभा आहे आणि अनिल परब आणि कदमनी दाखवला नाही. तर बेनामी मनी लॉन्ड्रिंग सचिन वादेपासून खरमाटेकडून जी माहिती मिळाली त्याच्यामुळे तर कोणी गुन्हेगार, नवाब मलिक असंच म्हणायचं, उद्धव ठाकरे असंच म्हणायचं आणि म्हणतात. तर काल अविनाश भोसले यांना देखील अटक झाली आहे, त्याच्यावर तुमची काय प्रतिक्रिया? निश्चितपणे मी सांगतो की फार वाईट वाटतं. वाईट दोन गोष्टीचं वाटतं की सीबीआयचे डिरेक्टर सुबोध कुमार जयस्वालाने हे काम केलं. आज महाराष्ट्राच्या लोकांना अभिमान वाटते आणि त्या जयस्वालना इथून हाकलायचं पाप उद्धव ठाकरेंनी केलं. त्यांच्यावर FIR
फाईल करायला सांगितली होती या उद्धव ठाकरे सरकारने, आणि त्यांनी 3,700 कोटी रुपयाची बोगस कर्ज लोन पकडून दिलं. वाईट वाटतंय की अशा प्रकाराने उद्योगपती आपल्याकडे करतात. याचा तपास झाला पाहिजे, होणार. जे जे इन्व्हॉल्व आहे, आता यातला जे दोन तर वाधवान ब्रदर्स आहेत, जे शरद पवारचे एकदम घरेलू संबंधवाले आहेत, एक HDIL आणि एक DHFL, चौकशी होणार. आई भवानीचा गजर म्हणजे झी 24 तास.